रशियाला येतोय त्या काळात मातंग समाजाची काहीही पुसटची ओळख नसताना अण्णाभाऊ साठेने हा इतिहास घडविला आणि म्हणून रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. म्हणून काय म्हणायचं आहे, अण्णाभाऊच्या स्वागतासाठी गुंफून पुष्प रशिया अण्णाभाऊ निघाले रशिया. अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली वगनाट्य आहे. हॅलो 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 पहा, त्या वगनाट्यांपैकी अकलेची गोष्ट, सेठजीचे इलेक्शन, बेकायदेशीर, माझी मुंबई, मूक मिरवणूक, लोकमंत्र्याचा दौरा, पेंग्याचं लगीन, दुष्काळात 13वा, पुढारी मिळाला आणि बिलंदर बुडवे हे साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचे वगनाट्य आहेत. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात, नीच विषमतेला पायी तुडवायचे आहे, अंध विचारसरणीला बुडवायचे आहे. अरे अण्णाभाऊच्या साहित्यातून सामाजिक परिवर्तन घडवायचे आहे. आणि म्हणून मायभूमीची शान राखली परदेशात मायभूमीची शान राखली परदेशात रंगभूमी ती अशी रंगाळी शाहिरी मुद्रा रशियाला अण्णाभाऊ निघाले रशियाला.
निघाले रशियाला अण्णा भाऊ निघाले रशियाला निघाले रशियाला अण्णा भाऊ निघाले रशियाला पहा अण्णा भाऊचा इतिहास आहे फक्त 1.5 दिवसात शाळेत गेलेला विद्यार्थी परंतु त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या वगनाट्य लिहिले आणि रशियाला पण भारताचं नाव कमावून दिलं आणि म्हणून अण्णा भाऊ साठे जेव्हा वर्गात गेले तेव्हा मास्तरानं शिकवत असताना अण्णा भाऊला छडी मारली प्रश्न विचारले तेव्हा अण्णा भाऊला उत्तर नाही आलं म्हणून मास्तरानं छडी मारली त्याचा बदला म्हणून पहिली क्रांती अण्णा भाऊने केली मास्तराच्या डोक्यात दगड घातला मास्तराच्या डोक्यात दगड घातला ती पहिली क्रांती आणि म्हणून दत्ता शिंदेने हे गाणं लिहिलेलं आहे आलं वर्गात आलं कसं विपरीत केलं आलं वर्गात आलं कसं विपरीत केलं भाऊरावाच्या पोरानं मास्तर म्हणतोय आलं वर्गात आलं कसं विपरीत केलं भाऊरावाच्या पोरा मला मारलाय हो दगड किती जोरानं मला मारलाय हो दगड किती जोरानं मला मारलाय हो दगड किती जोरानं मला मारलाय हो आलं वर्गात आलं कसं विपरीत केलं आलं वर्गात आलं कसं विपरीत केलं भाऊरावाच्या पोरानं मला मारलाय हो दगड किती जोरानं